कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तनया, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. काही होणार नाही, शांत हो. कोणी सांगितलं होतं तुला पिझ्झा खायला? लकीली आत्ता काही झालं नाही. खरंच काही झालं असं तर अखिल, पण तनया मला सांग, तुला त्रास होतोय की तू घाबरली आहेस? घाबरलीये. घाबरली? पण का? मी सांगते ना ती का घाबरली ते. ठीक आहे. का? रेस्ट इन पीस. पिझ्झा खाल्लास, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. काय? हे ना, हे काय? तनयाला धमकी दिल्यासारखं वाटलं असणार म्हणून ती घाबरली. हो ना ग? पण हा प्रकार काय आहे नेमका? मी पण तेच विचारते, हा सगळा काय प्रकार आहे तनया? काय प्रकार? काय हा प्रकार काय आहे सांग ना. अगं शांत कायस, बोल. आई, मला नाही माहित हा काय प्रकार आहे. तू हे सगळं पाहिलं होतंस तर आम्हाला का नाही सांगितलंस ग? मला वाटलं तुम्ही सगळे घाबराल. अगं मग आत्ता काही वेगळं झालंय का? सगळे घाबरलेत आता. बघ ही तनया, अशी का ग वेड्यासारखी वागलीस? अशा अवस्थेत तुला जर्रा जरी काही झालं ना तरी तू लगेच सांगायला पाहिजे आम्हाला. आणि तू जरा स्वतःच्या परिस्थितीचा विचार कर ना. काय अवस्था आहे तुझी आत्ता? खरंच काय झालं असं तर? पोटातल्या बाळाचं काय? बाळ? का तुझ्या पोटात बाळ आहे? विसरतेस का तू? अरे असं कसं विसरेल? काय बोलतो तू? मला माहिती माझ्या पोटात बाळ आहे. आई, मी काळजी घेते, खरंच मी काळजी घेते त्याची. ही अशी काळजी घेतात पिझ्झा खाऊन? पण मला एक कळत नाहीये, हा सगळा RIP वगैरे लिहिण्याचा प्रकार कोणी आणि का केला? ज्या शॉप मधून तनयाने पिझ्झा मागवला होता, मी तिथे जाऊन चौकशी केली होती. ते तिच्या एका मैत्रिणीने प्रँक केला होता तिच्यासोबत. प्रँक? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.